UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। स्वराज्याच्या खजिन्यासाठी शिवरायांनी सुरतेवर स्वारीच केली, महाराजांनी सुरत लुटली असं म्हणणं अयोग्य। शिवरायांना लुटारू म्हणणं हे पवारांना मान्य आहे का? TV9च्या महासंकल्पमधून फडणवीसांचा सवाल। देवेंद्र फडणवीस मोदी शहांना घाबरतात म्हणून शिवरायांनी सुरत लुटली हे बोलण्याचं फडणवीसांमध्ये धाडस नाही, जयंत पाटलांचं प्रत्युत्तर। शिवरायांनी सुरत लुटली हे इतिहासकारांचं मत, काँग्रेसनं कधीही इतिहास बदललेला नाही। फडणवीसांच्या चुकीच्या अभ्यासाची चुणूक दिसली। नाना पटोलेंची टीका तर फेक नॅरेटिव्ह मध्ये फडणवीस एक्सपर्ट असल्याचाही टोला। मी आधुनिक अभिमन्यू, विरोधकांनी कितीही चक्रव्यूह रचले तरी मी अडकणार नाही, TV9 मराठीच्या कॉन्क्लेव्ह मध्ये फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर। मदत करण्याआधी काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गटाकडून मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणार का हे लिहून घ्यावं, फडणवीसांचं जरांगेंना खुलं आव्हान। सरकारनं जरांगेंना दिलेली आश्वासनं आम्हाला माहितीच नाहीत, सरकार कुणाच्या बाजूनं हेच महाराष्ट्राला माहिती नाही, सरकार जो निर्णय घेईल त्याला आमचा पाठिंबा, जयंत पाटलांकडून स्पष्ट। एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री पदाचा शब्द दिलेला नाही, निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल, TV9 मराठीच्या कॉन्क्लेव्ह मध्ये फडणवीसांचं विधान। शरद पवारांच्या डोक्यात मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंचा चेहरा नाही, TV9 मराठीच्या महासंकल्पमध्ये फडणवीसांची टीका तर भाजप हायकमांडच्या मनातही फडणवीसांचं नाव नाही, आदित्य ठाकरेंचा पलटवार। लाडकी बहीण योजनेवरून कॅबिनेटमध्ये कोणताही राडा नाही तर साधक बाधक चर्चा, दादांच्या श्रेयवादावरून शिंदेचे मंत्री आक्रमक झाल्याच्या घटनेवर फडणवीसांचं स्पष्टीकरण। लाडक्या बहिणीवरून तिन्ही भावांकडून ओढाताण सुरू, जयंत पाटलांचा टोला तर मतांसाठी योजना आणली हे बहिणींना समजतं, नाना पटोलेंचं वक्तव्य। विधानसभा निवडणुकीत 100% वरळीतूनच लढणार, आदित्य ठाकरेंकडून TV9च्या कॉन्क्लेव्ह मध्ये स्पष्टता, मुंबईतल्या इतर मतदारसंघातून चाचपणी सुरू असल्याच्या चर्चेला पूर्णविराम। उलट्या कशा होतील, मी तर परफ्यूम मारून जातो, तानाजी सावंतांच्या वक्तव्यावर भुजबळांचं प्रत्युत्तर तर उलट्या होऊ नये म्हणून शिंदेंनी सावंतांना गोळी दिली असेल, भुजबळांचा टोला। मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण ती आमचीही लाडकी बहीण, अजित पवारांकडून सर्वच योजनांचा प्रचार सुरू, TV9 मराठीच्या कॉन्क्लेव्ह मध्ये छगन भुजबळांची माहिती। मालवणमधील दुर्घटनेनंतर विरोधकांनी राजकीय संधी शोधली, फडणवीसांचं वक्तव्य तर आरोपी जयदीप आपटेला 26 लाखच मिळाले, मग बाकीचे पैसे गेले कुठे, जयंत पाटलांचा सवाल। आता पुन्हा भाजप सोबत जाणार नाही, नकली संतान म्हणणाऱ्या भाजप सोबत जाण्याचा संबंधच नाही, आदित्य ठाकरेंची TV9च्या मंचावरून निकालानंतरच्या संभाव्य तडजोडीवर आधीच फुली। पुढची कॅबिनेट घेऊ नये नाहीतर एकमेकांचे कपडे फाडतील, विजय वडेट्टीवारांची टीका तर भाजपला शिंदेशिवाय पर्याय नाही, दादांना मोदी शहांच्या दयेवर जगावं लागेल, वडेट्टीवारांचं वक्तव्य। मुख्यमंत्री होण्याचं सुप्रिया सुळेंच्या मनात, मुख्यमंत्री होण्यासाठी सुळेंकडून फडणवीस टार्गेट, ठाकरे पवारांसाठी ही निवडणूक शेवटची ठरेल, बावनकुळेंचं प्रत्युत्तर। शिवसेनेचे आमदार गुवाहाटीला गेल्यावर ठाकरेंचा मला फोन, काँग्रेसची साथ सोडा, 2 तासात सर्वांना परत आणतो, मी म्हणालेलो पण ठाकरेंनी पवारांचं ऐकलं, रामदास कदम यांचा मोठा दावा। भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया कुस्तीच्या आखाड्यातून थेट राजकारणात, दिल्लीतील काँग्रेस कार्यालयात दोघांचाही पक्षप्रवेश। गणेशोत्सवात भाविकांसाठी अतिरिक्त बस सेवा, 7 ते 16 सप्टेंबर मध्ये रात्रीच्या वेळी अतिरिक्त बस चालवण्याचा बेस्टचा निर्णय। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।